स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. विद्यार्थिनी, युवती आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातलं महायुतीचं सरकार कटिबद्ध असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संरक्षण करण्यासाठी निर्भया पथक 24 तास कार्यरत आहे. विद्यार्थिनी, युवती आणि महिलांनी निर्भयपणे 1098 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सक्षम तू अभियान अंतर्गत रुपाली चाकणकर यांनी विद्यार्थिनी आणि महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थी महिलांना मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं, सध्या सायबर गुन्हेगारी वाढतीये. सोशल मीडियावरून मैत्री वाढवत मुली महिलांची फसवणूक केली जाते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीची मैत्री तात्काळ स्वीकारू नका. कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. निर्भया पथक ही तुमची दुसरी आई आहे. तुम्हाला कुणी त्रास देत असेल, छेड काढत असेल, पाठलाग करत असेल तर पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन करतानाच त्यांनी आई वडील, शिक्षक यांच्याशी कायम संवाद ठेवत जा असंही सांगितलं. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थिनींच्या तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार पेटी ठेवण्याचं आवाहनही त्यांनी शिक्षण संस्थांना केलं. यावेळी निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना निर्भया पथकाचं काम चित्रफितीद्वारे दाखवून विविध उदाहरणासह प्रात्यक्षिकही सादर केली. शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे, माजी आमदार अशोकराव जांभळे, अमित गाताडे, लतीफ गैबान, परवेज गैबान, नासिर अपराध यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थिनी, युवती, महिला उपस्थित होत्या.